रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर वाद निर्माण झालेला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बुद्ध विहाराचे काम पूर्ण झालेले नसताना आणि बुद्धांची मूर्ती स्थापित झालेली नसताना लोकार्पण करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। तसेच हा कार्यक्रम ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईत पार पडल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। ग्रामस्थ सचिन गायकवाड आणि विजय गायकवाड यांनी बुद्ध विहाराचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्याची भूमिका मांडली आहे। दरम्यान योगेश पाटील यांनी बुद्ध विहाराचे उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। तसेच आमदार किंवा ग्रामपंचायतीला विरोध नसून केवळ अपूर्ण काम पूर्ण करून त्यानंतर लोकार्पण व्हावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ग्रुप ग्रामपंचायत ने बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा जो केला ह्याच्यात जर बुद्धच नसतील तर हा मुद्दा योग्य आहे का, तुम्हाला वाटतं का योग्य? आणि आज ज्या आमदारांनी फीत कापली त्यांना आम्ही प्रश्न सुद्धा केला की साहेब इथे बुद्धांची मूर्ती नाहीये, मंदिर पूर्ण कंप्लीट नाहीये आमचं बुद्ध विहार, तुम्ही का असं हे करताय? तर त्यांनी सांगितलं झालेलं आहे, कंप्लीट झालंय म्हणून। एवढीच आमची समस्या आहे। आणि हे घाई करायला नव्हती पाहिजे। आम्ही सांगितलेलं की अजून 2 महिन्यांनी तुमच्या हस्तेच करायचा आहे प्रोग्राम, ह्याच्यापेक्षा मोठा प्रोग्राम करायचा आहे, तालुक्यात मोठ्या लेवलनी प्रोग्राम, कुठल्याही प्रकारचा विश्वासात ग्रामपंचायतनं न घेता हा कार्यक्रम उरकलेला आहे। आम्ही ग्रामस्थांना विचारून करायला हवं होतं, आमची तेवढीच मागणी होती आमची। या ठिकाणी आंबेडकर नगर येथे जो बुद्धविहाराचा जो लोकार्पण सोहळा पार पडला, मुळातांशी हा संपूर्ण विषय घेत असताना संपूर्ण त्या ग्रामपंचायतीतील जे त्या संबंधित जे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना समक्ष बसून हा विषय घेणं अपेक्षित होता। तत्पूर्वी सन्माननीय आपले आमदार माननीय श्री रविशेठ पाटील यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी 10 लाखाचा निधी टाकला आणि त्यांच्याच प्रयत्नांनी या ठिकाणी मुहूर्तमेढ झाली। आणि असं ज्यावेळी आम्ही प्रश्न केला असता ग्रामस्थांनी, त्यावेळी सन्माननीय आमदारांनी या ठिकाणी आश्वासन सुद्धा केलेलं आहे की या ठिकाणी पुढचं काम लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासित केलेलं आहे। आणि त्यानंतरच या ठिकाणी बुद्ध विहाराचा लोकार्पणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आणि ही गोष्ट होत असताना कुठल्याही प्रकारचा कार्यक्रमात आम्ही व्यत्यय नाही, कुठल्या प्रकारचा साहेबांना या ठिकाणी विरोध नाही आहे। फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की जो प्रस्तावित कामाचा आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणे काम होणं अपेक्षित होतं। त्या अपेक्षित असल्या कारणानेच आम्ही या ठिकाणी साहेबांना विरोध न करता या ठिकाणी साहेबांना फक्त आम्ही त्याची विचारणा केलेली आहे। आणि विचारणा केल्याच्या नंतर साहेबांना आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे आश्वासित केलंय की या ठिकाणी येत्या आमचं नियोजन सुद्धा त्या पद्धतीत होतं की या ठिकाणी साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी आम्हाला खूप मोठ्या थाटामाटात या ठिकाणी मूर्तीचं कार्यक्रम सुद्धा करायचा होता। परंतु ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या ठिकाणी कोणाला विश्वासात न घेता घाई झाली की लवकरात लवकर करायचं आहे। तर त्यांनी सांगितलं की टप्प्याचं काम आहे, तो टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही हा काम करतोय असं ग्रामपंचायतीने सुद्धा या ठिकाणी आश्वासित केलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो काम पूर्णपणे नेऊ। परंतु असं अपेक्षित नव्हतं की या कामाला घाई होणं ही अपेक्षित नव्हती। तरी ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि सन्माननीय आमदारांच्या मार्फत आम्हाला आश्वासित केलंय। तरी येणाऱ्या दिवसात आपण बघूयात की लवकरात लवकर कुठल्या पद्धतीने काम होतोय। आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला आणि असणाऱ्या आमच्या सन्माननीय आमदारांना आमचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विरोध नाहीये।